नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कालच्या टॉपिक मध्ये आपण केवल प्रयोगी अवयव हे बघितलं. तर केवल प्रयोगी अवयवामध्ये आपण काय काय बघितलं? केवल प्रयोगी अवयव म्हणजेच काय? केवल प्रयोगी अवयवाचे प्रकार किती आहेत? केवल प्रयोगी अवयव म्हणजेच काय? आपल्या मनातील भावना अचानकपणे दाटून आल्यावर आपण बाहेर पड बाहेर उद्गारतो, त्यांना उद्गारवाचक शब्द किंवा केवल प्रयोगी अवयव म्हणतात. उदाहरणार्थ एखादा आपल्याला साप दिसला, अबो केवढा मोठा साप, असा जेव्हा म्हणतो, हा झाला मित्रांनो उद्गार. म्हणजे आपण त्याला बघत नाही, डायरेक्ट आपल्या मनातून दाटून आलेला जो शब्द निघतो त्याला केवल प्रयोगी अवयव म्हणतात. केवल प्रयोगी अवयवांना विभक्ती लागत नाही, विभक्तीचे प्रत्यय लागत नाही. आणि ते केवळ प्रयोगी अवयव आपल्या मनातील भावना, आपण भावना दाखवतो म्हणून त्यांना भावना प्रधान असे म्हणतात मित्रांनो. तर केवळ प्रयोगी अवयवाचे प्रकार आहे 9 प्रकार बघितला आपण. हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, निश्चयदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक आणि संबोधदर्शक व मौनदर्शक. त्याच्यानंतर मित्रांनो कोणते जे जे शब्द केवळ प्रयोगी अवयव भावना व्यक्त करतात आणि जे शब्द भावना व्यक्त करत नाही त्यांना त्यांना आपण व्यर्थ व्यर्थ केवळ प्रयोगी अवयव म्हटले आहे. ते पण आपण प्रकार बघितला मित्रांनो. तर आज आपण केवळ प्रयोगी अवयवाचे पीवायक्यू घेणार आहोत मित्रांनो, जे मागच्या वर्षी आलेले प्रश्न आहेत ते. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर पहिला ऑप्शन आहे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय असते? क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. आणि शब्दयोगी अवयव हे नेहमी नामाला जोडून येतात आणि उभयान व दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या विकारी अविकारी शब्दाला उभयान्वय म्हणतात. आणि केवळ प्रयोगी अवयव म्हणजेच आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करतो त्याला केवळ प्रयोगी अवयव म्हणतात. तर मित्रांनो, आपल्या मनातील भावना व्यक्त करतो त्याला केवळ प्रयोगी अवयव म्हणतात. जर मित्रांनो तुम्ही केवळ प्रयोगी हा टॉपिक बघितला नसेल तर बघून घ्या मित्रांनो. खालीलपैकी कोणता पादपुराणार्थक केवळ प्रयोगी अवयव आहे? आपण मित्रांनो केवळ प्रयोगी अवयवाचे दोन प्रकार बघितला होता मित्रांनो. जे जे शब्द जे केवळ प्रयोगी अवयव भावना व्यक्त करत नाही त्यांना आपण व्यर्थ केवळ प्रयोगी अवयव म्हटलं. आणि दुसरा प्रकार होता पादपुराण केवळ प्रयोगी. हे पादपुराण म्हणजेच आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते पुन्हा पुन्हा येत असतात, त्यांना पादपुराणार्थक केवळ प्रयोगी अवयव म्हणतात मित्रांनो. तर पादपुराणार्थक केवळ प्रयोगी अवयव हे किती होते मित्रांनो? 6 होते मित्रांनो. तर ते कोणते? अगोदर मित्रांनो तुम्हाला केवळ प्रयोगी पादपुराणार्थक केवळ प्रयोगी अवयव जे शब्द आहेत मित्रांनो ते तुम्हाला माहित पाहिजे होते. तर पहिला ऑप्शन आहे जळलं मेलं, दुसरा आहे अरे रे, तिसरा आहे वा वा आणि चौथा आहे आहा. तर मित्रांनो इथं हे आहेत केवळ प्रयोगी अवयवाचे प्रकार. पण इथं शब्द कोणते आहे ते ते बघा मित्रांनो. पादपुराणाचे मी एक तुम्हाला सेंटेन्स सांगितला होता मित्रांनो. पादपुराणाचे बकरा आता झडत मेला आणखीन. बरका आता बरका आहे मित्रांनो, पण आपण त्यांना बकरा म्हणायचा. बरका आता झडत मेल आणखीन. हा आहे मित्रांनो सेंटेन्स. बरखा आता मेल, बरखा आता मेल, झडत मेल, झडत मेल आणखीन. हे आहेत शब्द मित्रांनो. बरखा आता आहे, झडत गेला आणि आणखीन हे शब्द आहेत मित्रांनो पाद पुराणार्थक केवळ प्रयोगी अवयवाचे. तर इथं
उत्तर कोणता येईल मित्रांनो? झडत मेल, झडत मेल, झडत मेल, झडत मेल, जडत मेल, जडत आहे मित्रांनो. हा. आणि आता तिसरा प्रश्न आहे, अरे रे इकडे कुठं तू, अरे रे इकडे कुठं तू. तर अरे रे आपण मित्रांनो, आपण पहिला ऑप्शन आहे संबोध दर्शक, दुसरा आहे सहमती दर्शक, आणि तिसरा आहे आश्चर्य दर्शक, आणि चौथा आहे तिरस्कार दर्शक. आपण संबोध दर्शक, संबोध दर्शक म्हणजे अरे अग हे शब्द. तर अरे रे इकडे कुठं तू, इकडे कुठं तू. तर अरे रे हा शब्द कोणता आहे? तर अरे रे हा शब्द संबोध दर्शक आहे मित्रांनो. सहमती दर्शक म्हणजे अच्छा, ठीक, बरं आहे, अच्छा, हे शब्द हे आहेत मित्रांनो सहमती दर्शक. आणि आश्चर्य, अबो, बापरे, हे आश्चर्य आहेत शब्द. आणि तिरस्कार, तिरस्कार दर्शक शब्द कोणकोणते आहेत मित्रांनो? छी, थू, हे शब्द तिरस्कार दर्शक आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर छे छे या केवळ प्रयोगी अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? छे छे, छे छे हा कोणता शब्द आहे मित्रांनो? तिरस्कार शब्द. तुच्छता, तिरस्कार. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो तुच्छता, दुसरा आहे तिरस्कार, आणि चौथा आहे आश्चर्य, आणि तिसरा आहे आश्चर्य, आणि चौथा आहे विरोध. तर मित्रांनो छे छे हा, छे छे हे शब्द तिरस्कार, तिरस्कार दर्शक या प्रकारामध्ये येतात, म्हणून छे छे हा चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पाचवा प्रश्न, शाबास. शाबास हे शब्द खालीलपैकी कोणते अवयव आहेत? तर पहिला ऑप्शन आहे शब्दयोगी अवयव, दुसरा आहे उभयनिष्ठ अवयव, आणि तिसरा आहे केवळ प्रयोगी अवयव, आणि चौथा आहे क्रियाविशेषण. तर मित्रांनो उभयनिष्ठ अवयव तर होत नाही, कारण की तो दोन वाक्यांना जोडतो असे शब्द. हे शाबास हा मित्रांनो केवळ प्रयोगी आहे, आणि केवळ प्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आहे शाबास? आश्चर्य, आश्चर्य मित्रांनो. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे, येणारा असेल तर येईना बावडा या वाक्यातील केवळ प्रयोगी अवयव ओळखा. या वाक्यातील केवळ प्रयोगी ओळखा. तर पहिला ऑप्शन आहे मित्रांनो येणारा, दुसरा आहे येईना, आणि तिसरा आहे बावडा, आणि चौथा आहे असेल. तर येणारा बावडा असेल तर, येणारा असेल तर येईना बावडा या वाक्यातील केवळ प्रयोगी म्हणजे उद्गारवाच्य शब्द कोणता आहे तो ओळखणे आहे मित्रांनो. तर बावडा आहे, कारण की इथं दुसरे उद्गारवाचक शब्द नाही आहेत, म्हणून बावडाच हा शब्द आहे. तर सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा. काल म्हणे मुलांनी गडबड केली, तर ही केवळ प्रयोगी अवयव आहेत. तर पहिला आहे सहमती दर्शक, दुसरा आहे आश्चर्य दर्शक, आणि तिसरा आहे हर्ष दर्शक, आणि चौथा आहे प्रशंसा दर्शक. तर मित्रांनो काल म्हणे मुलांनी गडबड केली ही, तर मित्रांनो म्हणे, म्हणे हा शब्द, म्हणे हा शब्द कोणता आहे मित्रांनो? म्हणे, म्हणे हा व्यर्थ आहे मित्रांनो. व्यर्थ, व्यर्थ केवळ प्रयोगी आहे. इथं व्यर्थ केवळ प्रयोगी आहे मित्रांनो. व्यर्थ केवळ प्रयोगी आहे, केवळ, केवळ प्रयोगी अवयव, केवळ प्रयोगी अवयव. तर मित्रांनो याचा प्रश्न आहे चौथा. काल म्हणे मुलांनी गडबड केली ही कोणत्या केवळ प्रयोगी अवयवाचे वाक्य आहे? तर व्यर्थ, व्यर्थ केवळ प्रयोगी अवयवाची वाक्य कोणकोणती आहेत मित्रांनो? शब्द, शब्द बावडा, म्हणे, आणि आपला. बावडा, बावडा, म्हणे, आणि आपला. याच्यानंतर आहे मित्रांनो आठवा प्रश्न, वा वा छान निबंध लिहिला. वा वा म्हणजेच आश्चर्य, वा वा म्हणजेच आश्चर्य या वाक्यातील केवळ प्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आहे? तर वा वा प्रशंसा, मौनदर्शक, संबोधदर्शक, आणि आश्चर्य दर्शक. मित्रांनो आश्चर्य दर्शक आणि प्रशंसा दर्शक याच्यामध्ये वा वा येत असते, पण इथं आहे प्रशंसा. निबंध लिहिला म्हणजे आपण त्याची प्रशंसा केला. एखाद्याने निबंध लिहिला तर त्याची आपण वा वा या पद्धतीने प्रशंसा केला, तर तो मित्रांनो प्रशंसा दर्शक आहे. तर आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रशंसा दर्शक. मौन दर्शक मित्रांनो चूप,
गुप आणि चुपचाप गुपचूप हे आहेत मित्रांनो. आणि संबोधदर्शक म्हणजे दुसऱ्याला आपण संबोधतो असे शब्द अरे, तू, अगा, उगा हे शब्द आहेत मित्रांनो. आणि आश्चर्यदर्शक म्हणजे आश्चर्य जेव्हा वाटते तेव्हा. पुढील 9वा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्यातील केवळ प्रयोगी अवयव ओळखा. म्हणजेच ह्या वाक्यातील केवळ प्रयोगी अवयव ओळखणे. डॅश डॅश उद्गारातील चिन्ह किती उंच मनोरा आहे. तर मित्रांनो अबब किती उंच मनोरा हा अबब हा जमत नाही मित्रांनो. अरे रे किती उंच मनोरा हा अरे रे हा मित्रांनो जमतो. अगाई किती उंच मनोरा हा अगाई. इरस तर मित्रांनो हा पण चूक आहे. आणि दुसरा आन्सर बरोबर आहे मित्रांनो, कारण की सेंटेन्स बरोबर तुम्हाला जमल्या पाहिजे. अरे रे किती उंच मनोरा हा हा. 11वा प्रश्न आहे मित्रांनो, पण मन बेटे स्वस्त राहीना. पण मन बेटे स्वस्त राहीना. तर या वाक्यातील अधोरेखित बेटे या उद्गारवाचक अवयवाचा प्रकार सांगा मित्रांनो. तर बेटे कुठं आहे मित्रांनो, आपले आणि बेठे हे इथं आहे मित्रांनो. व्यर्थ तर सहमतीवाचक आहे का, संबोधदर्शक आहे का, नाही. आणि हर्षदर्शक आहे का, नाही. तर व्यर्थ उद्गारार्थी शब्द कोणकोणते आहेत मित्रांनो, बावडा. व्यर्थ उद्गारार्थी म्हणजेच का होते, जेव्हा उद्गारवाचक शब्द हे भावना दर्शवितात नाही त्यांना आपण व्यर्थ उद्गारार्थी शब्द असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे, पहिला आहे बावडा, दुसरा आहे मने, आणि तिसरा आहे आपला, आणि चौथा आहे बेटे. हे आहेत मित्रांनो व्यर्थ उद्गारार्थी वाक्याचे जे शब्द आहेत. अरे रे सचिन तेंडुलकर आउट झाला. 12वा प्रश्न आहे, अरे रे सचिन तेंडुलकर आउट झाला. तर या वाक्यातील आलेले अवयव कोणत्या प्रकारचे आहेत. म्हणजे आता ह्या वाक्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे उद्गारात्मक वाक्य आहे ते ओळखायचे मित्रांनो. तर इथं उद्गारवाचक चिन्हाची कोणती आहे, केवळ प्रयोगी अरे रे. तर अरे रे हे कोणते, तर मित्रांनो सचिन आउट झाला. आपण जेव्हा आउट होते किंवा काहीतरी दुःख होते तेव्हा आपण शोक दर्शवतो. दुःख म्हणजे शोक होती, म्हणजे आउट झाला तर आपल्याला दुःख झालं म्हणजे शोक दर्शवित. तर मित्रांनो शोक दर्शवित हा केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार आहे. म्हणजे केवळ प्रयोगी. शब्दयोगी अवयव हे दोन्ही शब्दांना जोडून येतात, आणि उभयान्वी अवयव दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडून येतात त्यांना उभयान्वी अवयव म्हणतात. आणि केवळ प्रयोगी अवयव म्हणजे आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर ते अचानकपणे उद्गारतात त्यांना केवळ प्रयोगी अवयव म्हणतात. आणि केवळ प्रयोगी अवयव ओळखा. तर मित्रांनो पहिला आहे कारण की, म्हणजे, म्हणून, जर, तर. आणि दुसरा आहे आणि, व, शिवाय, अन, परंतु, अथवा. आणि तिसरा आहे येथे, तेथे, इकडे, तिकडे. तर मित्रांनो चौथा आहे अबब, अगाई, बापरे, अरे रे. तर मित्रांनो हा चौथा ऑप्शन आहे केवळ प्रयोगी अवयवाच्या शब्दांचा. कारण की हे आहेत मित्रांनो उभयान्वी अवयव, कारण दर्शक शब्द. आणि शिवाय, अन हे आहेत मित्रांनो हे स्वरूपबोधक समुच्च दर्शक शब्द आहेत मित्रांनो. आणि येथे, तेथे, इकडे, तिकडे हे आहेत मित्रांनो क्रियाविशेषण अवयव, स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयव. जर मित्रांनो तुम्ही उभयान्वी अवयव हा टॉपिक बघितला नसाल तर बघून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पण घेतलेले आहेत. जर मित्रांनो याची तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा मित्रांनो. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. जर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक केले नसेल आणि सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.